पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एका अपरिचित ठिकाणाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज आपण जाणार आहोत भोकरदन तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या पद्मावती या ठिकाणी तपोवन म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक खोलेश्वर महादेवाचं मंदिर आणि आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर सुद्धा आहे। मात्र ते आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की संपूर्णपणे पाण्यामध्ये हे मंदिर आहे आणि आपल्याला आता ह्या पाण्यातून त्या मंदिरापर्यंत जायचं आहे। खूप अत्यंत सुंदर व्हिडिओ आणि हे ठिकाणचा जो आहे परिसर हा अत्यंत सुंदर आहे। तर आता आपण जाणार आहोत वाल्मिकी ऋषीच्या मंदिराकडे। भोकरदन तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वालसावंगी या गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर पद्मावती या छोट्याशा गावाला संतांची तपोभूमी म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या ठिकाणाला तपोवन म्हणूनही ओळखतात। आज आपण याच ठिकाणची भटकंती करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी मंदिरापर्यंत जाण्यासाठी खूप थ्रिलर अनुभव आपल्याला सध्या येतोय। आपल्यासोबत आहे ऋषी, तो आपल्याला आता या ठिकाणापर्यंत घेऊन जातोय। खरोखर खूप सुंदर ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतरच आपल्याला त्याचा आनंद खरोखर लक्षात येतो। आम्ही बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीनं त्या ठिकाणापर्यंत जात आहोत सध्या। मित्रांनो, खरोखर खूप सुंदर अनुभव होता। थोडीशी तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय ऋषी आहे, काय बनवलेले ह्या ठिकाणी हे असं सांगड म्हणून बनवलेलं आहे। याच्यावरती थोडंसं आपण फक्त 2 व्यक्ती त्या ठिकाणावरून येऊ शकतो। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी जी हे सरळ तुम्हाला दोरी दिसते त्या ठिकाणावरून ह्या ठिकाणापर्यंत यावं लागतं। हा जो तुम्ही माझ्या पाठीमागचा इकडचा परिसर बघताय, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे नव्याने चक्रधर स्वामीचं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही की ह्या ठिकाणी पद्मावती नदीच्या याच्यावरती हा संपूर्ण या ठिकाणी एक मोठं धरण तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या धरणाच्या बॅकवॉटरमुळे हे जे मंदिर आहे हे सध्या पाण्यामध्ये आहे। भरपूर दिवस फक्त उन्हाळ्यातले काही दिवस ह्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला चांगला रस्ता असतो, नाहीतर पावसाळ्यात आल्याच्या नंतर खरोखर एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळा थ्रिल आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघायला भेटतो। भोकरदन तालुक्यामध्ये हे अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे। आता आपण बघूया या ठिकाणी पण मंदिर वगैरे आहे। आपल्याला हे मंदिर दाखवणार आहे ऋषी। आता बघूया आपण या ठिकाणी नक्की काय काय आहे। तर माझ्या पाठीमागे हे ह्या ठिकाणी जे महानुभव पंथी यांचे संस्थापक आहे चक्रधर स्वामी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे आणि खोलेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे आणि त्याशिवाय वाल्मिकी ऋषी यांचं सुद्धा या ठिकाणी यांची तपोभूमी समजली गेलेली आहे ते ठिकाण सुद्धा आहे। ही तपोवन भूमी दंडकारण्याचा भाग असून प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासाला जात असताना याच मार्गावरून गेले होते। शिवाय काही दिवस त्यांचा पद्मावती येथे निवास सुद्धा राहिल्याची आख्यायिका या ठिकाणाबद्दल आहे। तर महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे 12व्या शतकात महाराष्ट्र भ्रमण करीत असताना कनाशी, सावधबारा, जाळीचा देव या ठिकाणावरून वालसावंगी या ठिकाणी काही वेळ राहिल्यानंतर श्री चक्रधर स्वामी या पवित्र ठिकाणी मुक्कामास राहिल्याचा उल्लेख
लीळाचरित्र या ग्रंथात आहे व त्यामुळेच या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे आसनस्थान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। श्री चक्रधर स्वामी यांच्या आसनस्थानाच्या समोरच प्राचीन खोलेश्वर महादेवाचे मंदिर आहे। पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे काळ्या पाषाणातील असावे। त्याचे शिल्प परिसरात आज सुद्धा आपल्याला आढळतात। पावसाळ्यात या मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्ण पाणी भरलेले असल्यामुळे शिवलिंग पाण्याखाली गेलेले आहे। हे पाण्याखाली गेलेले शिवलिंग पाहून आपल्याला हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहेची आठवण आल्याशिवाय राहत नाही। समोरच आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांचे मंदिर आहे। आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषींचा सुद्धा सहवास या भूमीला लाभला आहे असा उल्लेख रामायणात आहे। अनेक ऋषी मुनींनी पद्मावतीच्या या भूमीमध्ये जप तप केल्यामुळे या भूमीला तपोवन असे संबोधले जाते। तपोवन भूमी तीर्थक्षेत्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे पर्यटकांपासून आज रोजी अपरिचित आहे। परंतु पद्मावती येथील या तपोवन संस्थानाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे नुकताच या ठिकाणाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्राचा क दर्जा देण्यात आला असून त्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा होणे गरजेचे आहे। अशा या संतांच्या तपोभूमीला तुम्ही सुद्धा एक वेळ नक्कीच भेट द्यायला हवी। तुम्ही बघू शकता मित्रांनो की हे जे वाल्मिक ऋषीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी माझ्या पाठीमागे पूर्णपणे पाण्यामध्ये आहे आणि जे खोलेश्वर महादेवाचं मंदिर होतं ते सुद्धा पूर्णपणे त्याच्या आतमध्ये जो गाभारा आहे मंदिराचा त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्णपणे पाणी घुसलेलं आहे। आम्ही आता ह्या पाण्यातून आतमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुद्धा की संपूर्णपणे पाण्यात उभा आहे मी आता। आणि आता ह्या ठिकाणी समोर आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर आहे। त्यांनी या ठिकाणी तप केला असं या ठिकाणाबद्दल मानलं जातं आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी सुद्धा या ठिकाणी काही काळ ते ह्या ठिकाणी येऊन त्यांनी विसावा घेतला होता असं या ठिकाणाबद्दल आहे। त्यामुळे चक्रधर स्वामी यांचं सुद्धा मंदिर आपल्याला ह्या तपोवन ह्या ठिकाणी दिसतं। बघू शकता तुम्ही पाठीमागे त्या मंदिराकडे थोडंसं जास्त पाणी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणापर्यंत गेलो नाही। मात्र उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस ह्या तळ्याचं जे बॅकवॉटरचं पाणी आहे ते कमी ज्यावेळेस होतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ते मंदिर पूर्णपणे कोरडं पडतं। आणि पाठीमागे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी खोलेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे। हे मंदिर पूर्वी कदाचित पूर्ण काळ्या पाषाणाचा उपयोग करून या ठिकाणी मंदिर तयार करण्यात आलेलं असावं, कारण आजही काही शिल्प या ठिकाणी आपल्याला अस्ताव्यस्त पडलेले आढळून येतात। मात्र हे थोडंसं आतमध्ये आहे, थोडंसं दुर्मिळ भाग असल्यामुळे या ठिकाणी हे मंदिर थोडंसं आज रोजी येणाऱ्या पर्यटकांपासून थोडंसं अपरिचित असंच राहिलेलं आहे। आणि हा संपूर्ण भाग खूप सुंदर आहे, फक्त गरज आहे या ठिकाणाला चांगल्या प्रमाणे याचं व्यवस्थापन होण्याची। आणि ह्या ठिकाणी जो आता आपण ज्या पाण्यातून ज्या पद्धतीने आलो त्याऐवजी या ठिकाणी जर एखादा पूल वगैरे काही तयार करण्यात आल्यास भाविक या ठिकाणी जास्त प्रमाणात येऊ शकता आणि ह्या ठिकाणाचं महत्त्व सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतं। आज आपण अशा ह्या अतिशय दुर्मिळ अशा ह्या एका पर्यटन स्थळाला भेट दिलेली आहे। ह्या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे आसनस्थान म्हणून हे ठिकाण मानलं जातं। ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक महानुभव पंथीयांचे लोक येत असतात नेहमीच। या ठिकाणी बघू शकता तुम्ही की हे माझ्या इकडे ह्या बाजूला की हे जे शिल्प या ठिकाणी पडलेले आहे असे आता सध्या गवत आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही। मात्र अनेक शिल्प या ठिकाणी असे पडलेले आहे जे प्राचीनतेचे साक्ष देत या ठिकाणी आहे। मंदिराची वगैरे सध्या आता थोडंसं या ठिकाणी पाणी असल्यामुळे थोडंसं अनेक लोक या ठिकाणी येऊ शकत नाही या ठिकाणापर्यंत, त्याच्यामुळे थोडंसं हे ठिकाण आज रोजी दुर्लक्षित राहिलेलं आहे। चला तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे सुद्धा मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करील। आता ह्या ठिकाणावरूनच तुमची रजा घेतो। तुम्हाला हा श्री तपोवन हे जे ठिकाण आहे श्री
आद्यकवी श्री वाल्मिक ऋषी यांची जी तपोभूमी आहे या ठिकाणापर्यंत तुम्ही कसे येऊ शकता याची माहिती मी नेहमीप्रमाणे सविस्तरपणे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून या ठिकाणापर्यंत नक्कीच भेट देऊ शकता. चला तर या ठिकाणावरच तुमची रजा घेतो. भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन अशाच अपरिचित ठिकाणाच्या व्हिडिओसह. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.